हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज आपण बघणार आहोत बघा 26 एप्रिल 2026ला इयत्ता 4थी आणि 7वीचा स्कॉलरशिपचा पेपर झालेला आहे. आणि पेपर 1 जो आहे तो बघणार आहोत. त्याची उत्तरसूची जाणून घेणार आहोत. संभाव्य उत्तरसूची असणार आहे आन्सर की. तर प्रथम भाषा मराठी आणि गणित या विषयाची आपण आन्सर की बघणार आहोत. संच हा बी आहे. कोणताही सेट असला तरीही आपल्याला प्रश्नानुसार उत्तर हे इझिली कळतं. फक्त सिक्वेन्स काहीसे प्रश्नांचे खालीवर असतात, नाहीतर सर्व प्रश्न आणि उत्तर हे मात्र सेम आहे. त्यामुळे तुम्ही नक्की जाणून घ्या. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवर जर नवीन तुम्ही असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हाईप हे बटन दाबायला बिलकुलही विसरू नका. तर चला विद्यार्थी मित्रांनो, संच हा बी आहे. तुमच्याजवळ कोणताही संच असला तरी देखील प्रश्नानुसार आपल्याला उत्तर हे इझिली कळणार आहे. त्यामुळे आपापली प्रश्नपत्रिका बघा आणि आन्सर चेकआउट करा. तुम्हाला किती मार्क मिळतात कमेंटमध्ये नक्की सांगा. तर पहिला प्रश्न आहे संच बी मधील. तर या ठिकाणी प्रश्न होता, बेटावर अडकलेल्या लोकांना घेऊन जहाजांचा डॅश किनाऱ्याकडे निघाला काफिला. एक ऑप्शन हे उत्तर होतं. दुसरा आहे, काशीनाथच्या जुन्या दुखण्यावर वैद्यबुवांनी रामबाण औषध शोधले. पर्याय क्रमांक 2 उत्तर होतं. प्रश्न क्रमांक तिसरा आहे, सशांना पाहून गुंजा आपले गाल फुगविल. उत्तर होतं पर्याय क्रमांक 3, आपण संध्याकाळी बाहेर जाऊ. प्रश्न चौथा आहे, काकू ओरडल्या, ए थांबा सगळे, पान वाटी तांब्या भांडी हे सगळं कोण उचलणार. तर या वाक्यामध्ये एकूण विरामचिन्हे ही 8 आलेली आहे. 8 हे पर्याय क्रमांक 4 उत्तर बरोबर आहे. पाचवा प्रश्न आहे, स्वच्छ केलेल्या फरशीचे मोठे चौकोन जणू त्यांचीच वाट पाहत थांबले होते. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे स्वच्छ केलेल्या फरशीचे मोठे चौकोन. यानंतर प्रश्न क्रमांक 6 आहे, माळा आवरताना आईला खूप साऱ्या माळा सापडल्या. माळा या शब्दाचा योग्य अर्थ या ठिकाणी होतो घराचा वरचा भाग. 7वा आहे प्रश्न, पुढीलपैकी प्रत्यय घटित नसलेला शब्द कोणता. तर परोपकार. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 8वा आहे, उन्नती इकडे ऋण ओढ आकाश एरंड. तर या शब्दकोशातील क्रमानुसार उजवीकडून तिसरा शब्द कोणता येईल. तर ऋण. पर्याय क्रमांक 4 हे तुमचं उत्तर येईल. 10वा प्रश्न आहे, क्रियापद ओळखायचं होतं. पकडापकडी खेळता खेळता सगळ्या बिया जातील वाया. तर पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे क्रियापद जातील. 11वा प्रश्न आहे, जोड शब्द नसलेला पर्याय कोणता होता. तर दुसरा आहे सांजवात. 12वा प्रश्न आहे, विरुद्ध अर्थाच्या शब्दाची योग्य जोडीचा पर्याय. पर्याय क्रमांक 3 विलंब आणि घाई. प्रश्न क्रमांक 13वा आहे, शेतात होती सूर्यफुले पिवळी धमक टपोरी आणि टवटवीत. नामांची संख्या किती आहे. तर 2. एकवचन आणि एकवचन यांची अयोग्य जोडी. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे चूक आणि चुकी. 15वा प्रश्न आहे, ज प व क मा न या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील योग्य क्रमांक घेतल्यास भार या अर्थाचा शब्द तयार होईल. तर पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15 पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे, पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या. यानंतर 16वा प्रश्न आहे, अल्पबुद्धी असलेले व्यक्ती अति बढाया मारते या म्हणीचा अर्थ असलेला पर्याय. पर्याय क्रमांक 3 उथळ पाण्याला खळखळाट फार. 17वा प्रश्न आहे, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांसाठी योग्य शब्द पर्यायातून निवडा. कधी गावातून कधी शेतातून जाणार लहान वाटेवरून माझी सर्व जनावरे बिन चुकल्यासारखी परत येतात. तर पहिला पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे पायवाट. 18वा प्रश्न आहे, वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या योग्य वापराच्या वेळेचा पर्याय निवडायचा होता. अपघातग्रस्त वाहनातील सर्व लोक सुखरूप असल्याचे समजताच सर्वांचा जीव भांड्यात पडणे. पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. यानंतर उतारा होता. उतार्यावरील प्रश्न आहे बघा 19 ते 21 साठी जे काही प्रश्न होते तर त्या प्रश्नांवरील उत्तरं आता बघणार आहोत. उतारावरील प्रश्न आहे तर त्याची उत्तरं. पहिला आहे बघा, उतार्यानुसार पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे. पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. भिजवलेली डाळ खाल्ल्याने पक्षी थोडा तरतरीत झाला. यानंतर 20वा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणते विशेषण पक्षासाठी आलेले नाही. तर पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे चिमुकला. यानंतर पुढील प्रश्न आहे, समान अर्थाचा शब्द उतार्यात आलेला कोणता होता. तर पर्याय क्रमांक 4 हळू हे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 ते 24 साठी तुम्हाला कविता दिलेली आहे. झुकझुक जाई कोकणाची राणी, डौलांना धावते घाटा वळणांनी. तर या कवितेवर आधारित जे प्रश्न आहेत ते आपण बघूया आता. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, हाईप हे बटन दाबलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, हाईप हे बटन दाबा आणि लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रांना मैत्रिणींना नक्की व्हिडिओ हा शेअर करा. बघा आता कवितेवरील आहे पहिला प्रश्न, कोकणची राणी कोणाला म्हटले आहे. तर रेल्वेला म्हटले आहे. पर्याय क्रमांक 4.
यानंतर पुढीलपैकी विशेष्य यांची अयोग्य जोडी असलेला पर्याय कोणता होता? तर पर्याय क्रमांक 1 डौलानं घाट वळणे. यानंतर पुढील प्रश्न होता बघा, डोंगराची काळी मैना अशी ओळख असणाऱ्या कोणत्या फळाला उल्लेख कवितेत आला होता? तर पर्याय क्रमांक 3 करवंद. खालील आकृतीत रिकाम्या जागी कोणत्या पर्यायातील सर्व अक्षरे अनुक्रमे घेतल्यास सर्व शब्द तयार होती? या ठिकाणी हा प्रश्न दिलेला होता. तर त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 व द धो न. पर्याय क्रमांक 4 हे 25चं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26 जो आहे तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 16. प्रश्न क्रमांक 27चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 20. प्रश्न होता बघा, सानियाकडे एक रिम कागद आहे, तिला प्रत्येक फाईलमध्ये एक दस्ता कागद ठेवायचा आहे, तर कागद ठेवण्यासाठी तिला किती फाईल लागतील? पर्याय क्रमांक 3 20 फाईल लागतील, हे उत्तर होतं. 28वा प्रश्न होता, एका इष्टिकाची ती कापून तिचे 2 समान मापाचे घन तयार केले. हा जो प्रश्न होता तर याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. घनांच्या कडांची संख्या इष्टिकाची तिच्या कडांपेक्षा 12ने जास्त आहे. 29वा प्रश्न आहे बघा, आकृतिबंध दिलेलं होतं, ट्रायंगलमध्ये तुम्हाला नंबर्स दिलेले होते, तर पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. यानंतर 40वा प्रश्न आहे, 2026ला शिक्षक दिन शनिवारी येत असल्यास त्याच वर्षाचा बालदिन कोणत्या वारी येईल? तर शनिवारी. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर होतं. 41वा प्रश्न आहे, 3/4 हा अपूर्णांक खालीपैकी कोणत्या स्वरूपात लिहिला असता चुकीचा ठरेल? पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. 32वा प्रश्न आहे बघा, खाली दिलेल्या पर्यायापैकी कोणता पर्याय खालील आकृतीतील अपूर्णांक दर्शवत नाही? तर पर्याय क्रमांक 1 आहे याचं उत्तर 1.5. 33वा प्रश्न आहे, आईने अर्धा लिटर आवळा सरबत एका बाटलीत याप्रमाणे 4 बाटल्या भरल्यानंतर पाव लिटर शिल्लक राहिले, तर आईने किती लिटर सरबत बनवले? तर पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे 2.25. यानंतर या प्रकारची आकृती तुम्हाला दिलेली होती, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 35वा प्रश्न आहे बघा, या ठिकाणी 1 ते 100 संख्यांमध्ये सर्वात मोठी मूळ संख्या ही सर्वात लहान मूळ संख्येपेक्षा कितीने मोठी आहे? पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे 95. 36वा प्रश्न आहे, मनोजने बागेतून 5 किलो द्राक्षे काढली, त्याने अर्धा किलो द्राक्षाच्या 3 पेट्या. हा जो प्रश्न होता तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 3. 37वा प्रश्न आहे, स्वराने गणित प्रावीण्य परीक्षेची 2 पुस्तके. हा जो प्रश्न होता त्याचा पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर असणार आहे. यानंतर 38वा प्रश्न जो आहे तर या 38व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 2ने जास्त असतो. 39वा प्रश्न आहे, खालील आकृतिबंध पूर्ण करा. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे बघा, स्वातंत्र्य दिनाला शुक्रवार असल्यास त्या महिन्यात कोणते वार 5 वेळा येतील? पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर होतं शुक्रवार शनिवार रविवार. 41वा प्रश्न आहे, खालील संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या असता शेवटून दुसरी संख्या कोणती येईल? पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. 42वा प्रश्न आहे, कुर्ती शिवण्यासाठीचा जो प्रश्न होता तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 4.5 मीटर. तर 43वा जो प्रश्न होता, अपूर्णांक उतरत्या क्रमाने लावायचा होता, तर त्याचा पर्याय क्रमांक 4 हे उत्तर होतं. प्रश्न क्रमांक 44, 1 ते 100 संख्यांमध्ये 1 व 2 यापैकी कोणता अंक जास्त वेळा आला आहे व कितीने? पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. 45वा जो प्रश्न होता तर यामध्ये पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. 46वा प्रश्न आहे, आकृतीचे शिरोबिंदू मोजून लिहा. 47वा प्रश्न आहे, पटांगणात संगीत कवायतीसाठी विद्यार्थी उभे केले होते, तर तो जो प्रश्न होता तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 99. 48वा प्रश्न आहे, वर्तुळाला किती सममिती अक्ष काढता येतात? पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे असंख्य. 49वा प्रश्न आहे, जोसेफचा एका पेटीत 18 आंबे याप्रमाणे 12 पेट्या भरल्या असता 5 आंबे शिल्लक असेल तर जोसेफकडे किती आंबे होते? पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे 221. 50वा प्रश्न आहे, सुमेधने जेवढे मित्र आहेत तेवढेच पेन प्रत्येक मित्राला वाटले असतील तर त्याने पुढीलपैकी किती पेन वाटले असतील? पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे 49. 51 प्रश्न आहे, 95041 या अंकाची पुनरावृत्ती न करता 5 अंकी लहानात लहान संख्या या पद्धतीचा जो प्रश्न होता तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अमेय. 52वा प्रश्न आहे, शालेय सहलीसाठी 37 विद्यार्थ्यांनी प्रत्येकी 455 रुपये जमा केले, तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 4835. 53वा प्रश्न आहे बघा, खालील आकृतिबंधापुढे येणाऱ्या 3 संख्या ओळखायच्या आहे, तर पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे 85 89 79 आणि 72.
54वा प्रश्न आहे 4/7 या अपूर्णांकापेक्षा खालीलपैकी कोणता अपूर्णांक मोठा आहे? तर पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे 4/3. 55वा प्रश्न आहे एका विज्ञान केंद्राला जुलै महिन्यात 14,456 व ऑगस्ट महिन्यात 19,656 या प्रकारचा जो प्रश्न होता तर या प्रश्नाचं उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 3 34,112. 56वा प्रश्न होता शीतल 5,000 प्लस एकक 9 दशक हा जो प्रश्न होता या प्रश्नाचं उत्तर आहे 56वा प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 45,000. 57वा जो प्रश्न आहे तर या ठिकाणी भागाकार दिला होता तर याचं उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 2. 58वा प्रश्न आहे एका कंपनीने एका दिवसात 3 चाकी 14 व 4 चाकी काही वाहने बनवली. चाकांची एकूण संख्या 146 असल्यास 4 चाकी वाहनांची संख्या किती आहे? तर पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे 26. 59वा प्रश्न आहे श्रीकांतने 16 पोती झेंडूची फुले विकून 33,600 रुपये मिळवले तर त्याने 1 किलो दराने किती विकले असल्यास एकूण किती फुले मिळाली? तर पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे 560. 60वा प्रश्न आहे कांदा पोहे व मसाला डोसा खाणाऱ्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या किती? पिक्टोग्राफ होता या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे 63. 66वा प्रश्न आहे बघा कांदा पोहे व उपमा खाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या इडली चटणी व मसाला डोसा खाणाऱ्या संख्येपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे? पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे 42ने कमी आहे. 62वा प्रश्न आहे उपाहारगृहात विद्यार्थिनींना कोणता पदार्थ सर्वात कमी खाल्ला आहे? तर पर्याय क्रमांक 3 उपमा हे याचं उत्तर होतं. 63वा जो प्रश्न होता अपूर्णांकापैकी समच्छेद अपूर्णांक ओळखायचा होता त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 4/5 आणि 6/5. 64वा प्रश्न आहे आयताचे व चौरसाचे क्षेत्रफळ समान असून ते 64 चौरस सेमी आहे तर आयताची रुंदी काढायची आहे या ठिकाणी तर पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी उत्तर आहे तुमचं 4 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 2 प्रश्न क्रमांक 64चं उत्तर आहे. 65वा प्रश्न आहे खालील आकृतीची परिमिती काढायची आहे तर पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे 17. 66वा प्रश्न आहे या ठिकाणी सूरजने 96ला 6ने भागण्याऐवजी 16ने भागले तर त्याचा भागाकार कितीने चुकला? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 10ने. 67वा जो प्रश्न होता आसाममध्ये 5,719 हत्ती आहेत तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 68वा जो प्रश्न आहे सुहासने फ्रीज खरेदी करण्यासाठी दुकानदाराला 64,389 रुपयांचा धनादेश दिला तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 64,389. 69वा प्रश्न आहे शबनमने प्रवासासाठी विमान व रेल्वे अशा 2 पर्यायांचा विचार केला. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 11,358. 70वा प्रश्न आहे या ठिकाणी तर या खाली काही आकृती दिलेल्या आहे. आकृतीत रंगवलेला भाग अक्षरातीत अपूर्णांक दर्शवतो तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अ. 71वा जो प्रश्न आहे शाळेतील परसबागेला पाणी घालण्यासाठी शिवमला 15 मिनिटे सीमाला पाव तास या प्रकारचा जो प्रश्न होता तर या प्रकारच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राहुल. यानंतर 72वा प्रश्न बघूया. दिलेल्या वर्तुळात व्यास व त्रिज्यांची संख्या अनुक्रमे किती? पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे 2 आणि 6. यानंतर घड्याळाचा जो प्रश्न होता 2 काट्यांमध्ये विशालकोन झालेला नाही तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ड. 74वा जो प्रश्न आहे आकृतीमध्ये दिलेल्या रेषांवर घड्याळ घालून कोणती त्रिमितीय आकृती तयार होते? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अ. आणि शेवटचा प्रश्न आहे बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो राणी चेन्नम्मा एक्सप्रेसची स्टेशनवर येण्याची वेळ सोमवारी मध्यान्होत्तर 8 वाजताची होती तर तास उशिरा आली असल्यास ती किती वाजता स्टेशनवर आली? तर या प्रकारचा जो प्रश्न होता याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मंगळवारी मध्यान्हपूर्व 1 वाजता. तर या प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता 4थीची 26 एप्रिल 2026 रोजी झालेल्या स्कॉलरशिप एक्झामची संच बी होता हा आपला तर त्याची आन्सर की बघितली आहे. तर ही आन्सर की ही एक संभाव्य उत्तरसूची आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला किती मार्क पडले कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांना नक्की शेअर करा आणि तुम्हाला किती मार्क पडले ते देखील कमेंटमध्ये नक्की कळवा. सो सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.